भारत वर्ल्ड कप जिंकणार मित्रांनो आणि महत्त्वपूर्ण 2 रेकॉर्ड तोडणार, जे की ते दुसऱ्या टीमला तोडणं अवघडच आहे. पण त्या अगोदर एक योगायोग सांगतो. ज्यावेळेस भारताने T20 वर्ल्ड कपमध्ये किंवा कुठल्याही वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलला इंग्लंडला हरवलं, त्यावेळेस भारताने वर्ल्ड कप जिंकलेलाच आहे. आणि दुसरं, जेव्हा वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवले आहे, त्यावेळेसही भारताने वर्ल्ड कप जिंकलेलाच आहे. हे तर योगायोग आहेच, पण आणखीन सांगतो भारत जिंकण्याचं कारण जे गेल्या मॅचला आपलं टीमवर्क दिसलं, ते टीमवर्क आत्तापर्यंत कुठल्याच मॅचला दिसलं नाही. म्हणजे भारताला प्रत्येक प्लेयरची जबाबदारी कळलेली आहे प्लेयरला. प्रत्येकजण आपलं सर्वस्व समर्पण करत आहे टीमसाठी. त्यामुळं भारत वर्ल्ड कप जिंकणार म्हणजे जिंकणार, यात शंका नाही. ज्या प्रकारे ओपनिंगची सुरुवात आपली खराब राहत होती, पण या 2 मॅचमध्ये संजूमुळं आपली ओपनिंग जबरदस्त झालेली आहे. संजू जसं जबाबदारीने खेळत आहे, जसं वेळेनुसार खेळत आहे, ते खरंच कमाल करेल तेवढं कमी आहे. आणि ईशानचाही फॉर्म आलेला आहे. आणि ज्या प्रकारे पांड्या, शिवम दुबे खेळत आहे, तिलक वर्मा खेळत आहे, त्यावरून कळून चुकते की भारत पूर्णपणे फॉर्ममध्ये आहे. आणि सुरुवातीचे काही जर बॉलिंगचे ओव्हर सोडले, तर मध्ये थोडे बॉलिंग आपली म्हणजे अभ्यास करायची गरज आहे. ते पण होऊन जाईल, कारण गेल्या वेळेसच्या चुका ते सुधारतील यात शंका नाही आहे. पण शुभम दुबेला वर पाठवणंच खूप चांगलं आहे. कारण जी पडझड होत होती, ते थांबवत बी आहे आणि रन काढत आहे. प्रेशर येऊ देत नाही आहे. ज्या ओव्हरीनं रन काढायचे त्या ओव्हरीनं तो स्ट्राईक रेट चांगलं ठेवून रन काढत आहे. म्हणजे शिवम दुबे खालच्यापेक्षा वर चांगलं काम करत आहे हे दिसून आलेलं आहे. रनआउट जर झाला नसता, तर भारताचे अजून एक 20 रन तर आरामात वाढले असते मित्रांनो, यात शंका नाही. आणि उद्या जर अभिषेक चलला, तर ते सोन्याहून पिवळं झालं म्हणल्यासारखं काम आहे. उद्या अभिषेक चलूही शकतो, कारण आपण गेल्या वेळेस पाहिलं, कोहली पूर्ण वर्ल्ड कप फॉर्ममध्ये नव्हता, पण शेवटच्या मॅचला फॉर्ममध्ये आला. तसं उद्या अभिषेक येऊ शकतो फॉर्ममध्ये. अभिषेकचं तर सोडून द्या, पण बाकीचे अभिषेक जरी नाही खेळला, तर बाकीचे आरामात कव्हर करतील यात शंका नाही आहे. बरेच जण म्हणत आहेत की अहमदाबादचं ग्राउंड आपल्यासाठी बॅड लक आहे. असं काही नाही आहे मित्रांनो. एखादी दिवस 2 दिवस बॅड लक राहू शकतं. आता ते 19 नोव्हेंबरचा दिवस आणि आफ्रिकेसोबत हरलेला दिवस, 2 दिवस खराब असू शकतात. पण मागचा जर रेकॉर्ड काढला आपण, तिथं भारताचे T20चे 10 सामने झालेले आहेत आणि 10 पैकी 7 सामन्यामध्ये भारताने विजय मिळवलेला आहे. मग त्याचा ग्राउंडला बॅड लक कसं म्हणायचं? असतं. पण उद्याचा दिवस चांगला आहे, उद्याची तारीख चांगली आहे. त्यामुळे उद्या भारत आरामात वर्ल्ड कप जिंकेल, यात शंका नाही आहे. आणि बरेच जण म्हणतात की अभिषेकला ड्रॉप करा, वरुणला ड्रॉप करा, अभिषेकऐवजी रिंकूला घ्या आणि वरुणऐवजी कुलदीपला घ्या. पण असे काही बदल होतील असं मला वाटत नाही आहे. अभिषेकला तर त्यांनी बसवू शकत नाही आहे, कारण दुसरा बॅकअपमध्ये ओपनर कुठला नाही आहे. तिन्ही ओपनर आहेत ते खेळत आहेत. आणि रिंकू काही ओपनिंगला येऊ शकत नाही, ओपनर नाही आहे तो. त्यामुळे अभिषेकाला ड्रॉप करणार नाहीत आणि माझ्या मते वरुणलाही बसवतील असं मला वाटत नाही, कारण तो स्पिनर नंबर 1चा आहे T20चा. त्याला बसवणार नाहीत. 1-2 दिवस खराब असू शकतात. मोठ्या मॅचला ते प्रदर्शन चांगलं करतील यात शंका नाही. आणि त्याला ड्रॉप करून कुलदीपलाही घेतलं, तर कुलदीपही खेळेल याची काय गॅरंटी आहे मित्रांनो. त्यामुळे तसं काही नाही आहे. आणि विशेष म्हणजे भारत वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तुम्हाला म्हणलं होतं मी की 2 रेकॉर्ड होतील. ते सांगतो कोणते आहेत. पहिलं रेकॉर्ड, ज्या देशानं वर्ल्ड कपचं आयोजन केलेलं आहे, तो देश आतापर्यंत T20चा वर्ल्ड कप कधी जिंकलेला नाही. यावर्षी भारतानं आयोजन केलेलं आहे आणि भारत जर जिंकला, तर ते रेकॉर्ड तुटेल. आणि दुसरं, बॅक टू बॅक T20 वर्ल्ड कप कुठल्याही देशाने जिंकलेला नाही आहे. भारत गेल्या वेळेस जिंकला होता आणि यावेळेस जर जिंकला, तर तो एक रेकॉर्ड होईल. म्हणजे एक वर्ल्ड रेकॉर्ड 2 होतील, यात शंका नाही आहे. कारण भारतानं आयोजन केलेलं आहे, त्यामुळे आयोजन केलेला देश जिंकेल, तो एक. आणि बॅक टू बॅक जिंकणाराही देश भारतच होईल, यात शंका नाही आहे. त्यामुळं हे 2 वर्ल्ड रेकॉर्ड उद्या होतील. उद्या भारत आरामात जिंकेल मित्रांनो. तुम्हाला काय वाटते याबद्दल? भारत जिंकेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो.